अकोल्यातील पातूरच्या आलेगावमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आलाय। महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। घरच्यांच्या मर्जीविरोधात लग्न करणाऱ्या तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तरुणीला वाचवण्यासाठी गेले असताना पोलीस कर्मचारी उमेश सांगळे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय। तरुणीच्या मामासह 2 आरोपींना पातूर पोलिसांनी या संदर्भात अटक केली आहे। अकोल्यामध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे। पातूरच्या आलेगावात पोलीस कर्मचाऱ्यावरच हा हल्ला झाल्याचं सध्या समोर येत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत। जयेश, नेमका हा काय प्रकार आहे? अकोला जिल्ह्यातील आलेगाव चौकी अंतर्गत हा प्रकार आहे। नवेगाव आणि पिंपळडोही या रस्त्यावर लग्न जे आहे ते मर्जीविरुद्ध केलं होतं घरच्यांच्या, त्यामुळे 2 मामांनी त्या मुलीला परत आणलं आणि त्या मुलीला जंगलामध्ये घेऊन जात असताना पोलिसांना याची माहिती मिळाली। त्या मुलीच्या जीवाला बरे वाईटचा धोका होता, म्हणजे वाईटच्या हेतून घेऊन जात होते। त्या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत उमेश सांगळे हे तिला वाचवण्यासाठी गेले। त्याच दरम्यान दोघांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि या 2 मामा आणि मुलीची आजी यांच्यामध्ये झटापट झाली आणि पोलिसांना यामध्ये मारहाण करण्यात आली आहे। आता या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 2 मामा विरोधात आणि आजी विरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करीत आहेत। हो, नक्कीच जयेश, नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।